लेट्स प्लेचा इशारा पंचांचा येतोय. इथून आता 24 मिनिटं काउंट केले जातील. पहिला चेंडू सागर. पहिला चेंडू इथे कव्हर मध्ये खेळून काढला अतुल. तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतायत. तिथे झटपट एक सिंगल धाव. अतुल यांचं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अतुल यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वर्ष 48 होऊन सुद्धा मैदानामध्ये तोच दरारा, तोच जोश, तीच फिटनेस घेऊन मैदानामध्ये उतरतात. आणि अजून देखील एक एक्झाम्पल नवोदित खेळाडूंसमोर नक्की सेट त्यांनी केलंय. हा चेंडू मात्र सुरेख होता सागरचा. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. मात्र निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. एक सिंगल धाव आतापर्यंत धावफलकावरती लावली गेली. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सागर यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. परमित केंसारा यामुळे यष्टीच्या आतमध्ये घुसून फटका खेळलाय. ते मात्र क्षेत्ररक्षण शिवाचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. परमित केंसारा आणि अली पटेल ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र निर्धाव. या मॅचमध्ये अगदी पाहिलं तर सागर गाडीने केलेली एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. त्याने आतापर्यंत पाहिलं तर या मॅचवरती अगदी अंकुश लावून ठेवलाय. यावेळेस ताकदवान खेळाडूचा ताकदवान फटका. फ्लिक ऑन द रिस्ट. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर खेळला गेलाय. षटकार. ओके. पीसीएमसी लेजंड संघाचे जर खेळाडू इथे असतील तर त्यांनी या सूचनेकडे लक्ष द्या. पीसीएमसी लेजंडच्या कोणत्या तरी खेळाडूचा गॉगल या ठिकाणी पंचांकडे राहिला होता. तो गॉगल इथे आमचे अमितजी देशमुख आहेत, अनिलजी बेलकर साहेब आहेत, यांच्याशी संपर्क साधा. तो गॉगल तुमचा इथे आहे. पीसीएमसी लेजंड संघाचे खेळाडू कोणी असाल तर तो गॉगल आपली ओळख पटवून घेऊन जा. धाव फलकावरती धावा आहेत त्या. अतुल गोलंदाजी मार्कर. 9 धावा धाव फलकावरती. यावेळेस चेंडू हवेत. प्रयत्न तिथे केला पण प्रयत्नाला यश मात्र आलं नाही. मला वाटतं योगेश त्या ठिकाणी होते. सुंदर प्रयत्न योगेश यांनी केला पण यश थोडंसं कमी आलं. चेंडू मात्र फील्ड करण्यामध्ये यशस्वी झाले. चांगले क्षेत्ररक्षण. यावेळेस फायलिंग दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक बरीचशी धावपळ धडपड. चेंडूला अगदी थांबवण्यामध्ये यश मिळालंय. सुंदर क्षेत्ररक्षण. बाउंड्री चेंडूला थांबवलं गेलं पण धावा मात्र या ठिकाणी खर्च होत आहेत त्या. तीन धावा आत्ताच्या धावफलकावरती ऍड होतील. अंपायर रन किती? 3 ना. ओके. 3 धावा या धावफलकावरती ऍड होत आहेत. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अतुल चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लॉंगमध्ये चेंडू खेळलाय स्वरूप गलांडे. तिथे मात्र फार दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव. स्वरूपचं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन आज आपण दिवसभरामध्ये पाहिलं. यावेळी चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजच्या डोक्याने केलाय. स्वरूपचं चांगलं क्षेत्ररक्षण नाही. ते गडबड.
चुका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अठरा धावा फलकावरती. यावेळेस फटका जोरदार, तिथे क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक म्हणून राहतील. चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. चला मॅच बॉल आतमध्ये आलाय. धावफलकावरती धावा जमवत आहेत त्या 24 धावा. 24 रन ऑन स्कोर बोर्ड. कोणताही फलंदाज बाद नाही. एक चांगली इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जॅक वॉरियर संघाकडून. स्विचिट, पण तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. रन मात्र मिळाली नाहीये आणि ते ओव्हर थ्रोच्या स्वरूपात इथे धावा येत आहेत. अगदी ऐसे नाही तो ऐसे हम रन चुरा लेंगे म्हणत इथे मात्र एक सिंगल धाव चोरली गेली. या सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होईल. 2 षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25 धावा. 25 रन विदाउट लॉस. धावफलकावरती इथे धावा जमवत आहेत 25. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 25 धावा धावफलकावरती. मॅच अगदी पाहिले तर दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाची मॅच आहे. जॅक वॉरियर संघ अगदी ह्याच्या अगोदर झालेला एक सामना त्यांनी गमावला होता. तर शिरूर 11 संघाने देखील एक सामना गमावलाय. दोन्ही संघ जर पाहिले तर जखमी वाघ आता मैदानामध्ये आहेत आणि जखमी वाघाला आता मात्र लढण्याची संधी पुन्हा एकदा. या मॅचमध्ये विजय मिळवणं या दोन्ही संघांना पात्र फार गरजेचं असेल. ते पाहूया संघ कोणता विजय मिळवणार. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. शॉर्टपिच चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. इथे विकेट किपर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे मात्र नेम चुकला. इथे क्षेत्ररक्षक मात्र विकेटसाठी मुकला. एक सिंगल धाव इथे पुन्हा एकदा ओव्हरच्या स्वरूपात. ती मगाच्या ओव्हरमध्ये देखील आपण शेवटच्या चेंडूवरती ओव्हर थ्रूच्या स्वरूपाची धाव पाहिली. इथे पहिल्या चेंडूवरती ओव्हर थ्रूची धाव म्हणजे बॅक टू बॅक 2 वेळा ओव्हर थ्रूच्या धावा या ठिकाणी येत आहेत. समर्थ वेलकर सरांचं पुन्हा एकदा आगमन या ठिकाणी होत आहे. आज समर्थ सरांचा गॉगल काय डोळ्यानं उतरत नाहीये. अगदी म्हणतात ना, माणसाला जन्मताच मिळते ती दृष्टी, पण त्याला कमवायचा असतो तो दृष्टिकोन. नजर मिळते, कमवायची असते ती नजर. ती आमच्या समर्थ वेलकर यांनी कमवली आहे. ती कमी वयामध्ये फार उंचीवरती आयोजक कमिटीमध्ये पोहोचलेत. यावेळेस हवाई फायर. चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर, षटकार. बत्तीस धावा फलकावरती पूर्ण होतात. पुन्हा एकदा फटका मात्र खेळात. इथे फिल्डर, क्या बात आहे. चेंडूला स्टॉप केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूने अगदी उसळी घेतली होती पण तिथे मात्र यश मिळालं क्षेत्ररक्षकाला चेंडू थांबवण्यामध्ये. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. त्यावेळेस इथे पुन्हा एकदा हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती. शॉर्टपिच चेंडू विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू पास झालाय. क्षेत्ररक्षण चेंडूला थांबवलं पण इथे केवळ एक सिंगल धाव. इथे थ्रो करण्याची घाई केली नाही कारण अवंत धाव इथे खर्च करायच्या नव्हत्या. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35 धाव. कोणताही फलंदाज बाद न होता झालेल्या 35 धाव. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
जॅक वॉरियर्सने केलेली एक कमालीची खेळी आतापर्यंत आपण पाहतोय. SPGS जॅक वॉरियर्स हा संघ मात्र एका ताकदीने आज मैदानामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये अगदी पराभव जरी पत्करावा लागला असेल तरी देखील दुसऱ्या सामन्यामध्ये ते दुःख विसरून मैदानामध्ये लढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. तर एका बाजूने शिरूर इलेव्हनना देखील एक सामना पराभव होण्याचं दुःख आहेच. त्यांचे पाठीराखे देखील नाराज नक्की दिसून येत आहेत. पण इथे अगदी कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिरूर इलेव्हनचा देखील असेल. धाव फलकावर 35 धावा, 3 ओव्हर 35 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू मात्र खेळा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि ते एक सिंगल धाव. सिंगल धावेन धावफलक पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 36 रन ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस हेलिकॉप्टर फटका आणि हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर लँड होत आहे. षटकार. अली पटेलच्या बॅटमधनं धमाका सुरू झालाय मैदानामध्ये षटकारांचा चौकारांचा. 8 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत अली पटेलने बनवल्या. अजूनही सुरक्षित बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस त्यांच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. व्हाईट बॉल. पंचाचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा आलाय. 43 रन ऑन स्कोर बोर्ड. क्या बात है, क्या बात है. ताकदवार फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. ते वातावरणामध्ये बदल करणारा फटका. शिरूर इलेव्हन संघाचा खैमा अगदी शांत करून टाकणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 49 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. कोणताही फलंदाज इथे बाद नाहीये. $49 रन. अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संघ पोहोचलाय. नो बॉल. इथे पंचांचा इशारा मात्र नो बॉल आला. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असावा असं पंचांनी नक्कीच कळवलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण होते. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी पंचांनी मात्र घोषित केला. पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश डोलारे सरांचा आज दिवसभरामध्ये आपण पाहिलेलं एक सुंदर काम आणि चांगलं काम त्यांनी मात्र आज पंचांच्या भूमिकेमध्ये पूर्ण केलं. एकही क्षण असा झाला नाही की तिथे आयोजकांना मध्यस्थी करायला लागली. ज्यावेळेस आयोजकांना मध्यस्थी करायला लागत नाही ना त्यावेळेस समजून जा की पंच दर्जेदार आहेत. इथे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपतोय पण अगदी हा चेंडू फ्री हिटचा होता. हा चेंडू अगदी फ्री हिटचा होता. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद नसेल. एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर 53 रन या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. अजूनही 2 चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असतील. 4थं षटक प्रगतीपथावर. 53 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र निराश असतील परमित. अगदी पाहिलं जे सरळ बॅटने त्यांनी फटके खेळले ते अगदी मैदानाच्या बाहेर देखील गेलेत. मग इथे उलट्या हातने फटका खेळायची गरज काय. जिधर घी अगर सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है. 53 रन या ठिकाणी धावफलकावरती पूर्ण होतात. शेवटचा एक चेंडू या षटकातील. यावेळेस काय फटका खेळला. आज मात्र चेंडू पाहण्यासाठी जास्त मैदानामध्ये बघावत लागत नाही. चेंडू हवेत खेळले जात आहेत. आसमानी टोले होत आहेत. षटकार.
धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 59 रन. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. आत्तापर्यंत पाहिलं तर 15च्या सरासरीने आत्तापर्यंत या धावा जमवल्या गेल्या. तर अजून पाहिलं तर 12 चेंडू मात्र शिल्लक आहेत. या सरासरीने धावा बनवल्या गेल्या तर एक 75-80 पर्यंत धावफलक पोहोचेल. गोलंदाजी मार्कवर येते स्वरूप गलांडे. अगदी स्वरूपला मात्र आता या धावफलकाला ब्रेक लावावा लागेल. स्वरूपचा पहिला चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू नाही, दिशाहीन चेंडू, वाईट बॉल. अवांतर धाव संख्येमध्ये वाढ, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. व्हाईट बॉल. पंचांचा मात्र इशारा आलाय. चला मॅच चालू करून घ्या. तिसऱ्या पंचांकडे निर्णय होऊ शकणार नाही. पंचांना चला खेळाडूंनी खेळाचं प्रदर्शन चांगल्या वृत्तीने दाखवा, खेळवृत्ती दाखवा. पंच हे अधिकृत MCAचे अधिकृत पंच आहेत. त्यांच्याकडे नॉलेज खूप मोठं आहे. त्यांनी मात्र विचार करून तो निर्णय कळवला. व्हाईट बॉलचा निर्णय या ठिकाणी आलाय. वेळ वाचवा. चला मॅच चालू करून घ्या. खेळाडूंना विनंती असेल सामना चालू करून घ्या. चला मॅच चालू करून घ्या, अन्यथा कमी षटकात सामना खेळावा लागेल ही विनंती असेल. चला लवकर मॅच चालू करून घ्या. साठ धावा धाव फलकावरती. 5वं षटक घेऊन स्वरूप गलांडे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल आला आणि सामन्याला इथे पुन्हा एकदा सुरुवात होती. 4 ओव्हर 60 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्या. स्वरूपचा पहिला चेंडू मात्र दिशाहीन होता. दुसरा चेंडू शरीर भेदक मारा, रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज मात्र बाद. क्या बात आहे. स्वरूप गलांडे मात्र जोरदार गोलंदाजी, तितकं तगडं क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिटच्या स्वरूपात स्वरूपच्या खात्यामध्ये संघाच्या खात्यामध्ये विकेट जमावती. फलंदाज बाद. सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. ते अली पटेल सारखा तगडा फलंदाज स्वरूपने डगआउटला पाठवून दिलाय. इथे आनंदाचं वातावरण शिरूर 11च्या खायम्यामध्ये नक्कीच पाहायला मिळालं. एक आनंदाचं वातावरण आमचे बाबासाहेब गलांडे यांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळालं. कारण सुपुत्राकडे चेंडू सोपवला आणि त्याने मात्र विकेट मिळवून दिली, ब्रेक थ्रू मिळवून दिला. ते म्हणतात ना, दमलेल्या बापाला लेक नारळाचं पाणी. दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकासाठी बाप बुलंद कहाणी. आता ही कहाणी पाहूया कितपत रंग आणते. स्वरूप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अगदी चेंडू हवेत खेळलाय, तिथे नो चान्स फॉर फिल्डर. षटकार. 6 धावा. सागर नवीन फलंदाज मैदानामध्ये आले. सागर यावेळेस पुन्हा एकदा जोरदार टोले जंग प्रहार. क्या बात आहे. बॅक टू बॅकचा आणखी एक षटकार. ते ज्या स्वरूपने मात्र ब्रेक तो मिळवून दिला त्या स्वरूपवरती अण्णा मैदानामध्ये आले आणि अण्णाने मात्र आल्या आल्या आक्रमण केले. आल्या आल्या खेळलेला हे मोठे स्ट्रोक.
72 धावा धाव फलकावरती. बॅक टू बॅकचे 2 षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहिले. एक वाईट बॉलची धाव देखील आहे. 13 धावा आतापर्यंत ह्या 3 चेंडूमध्ये खर्च होत आहेत. स्वरूप थोडासा महागडा ठरतोय, पण इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करेल. अण्णा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. ते बॅटच्या आतली कड घेतली आहे. एक सिंगल धाव. पहिल्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होते. एक सिंगल धाव या ठिकाणी येते. सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल. 73 धावा. प्रशांत हांडे मैदानामध्ये आले. तिला तुम्ही प्रशांत हांडेंना तुम्ही कुणाला विचारलं तर लवकर कळणार नाही, पण अण्णा तुम्ही म्हणलं तर लगेच नक्की तुम्हाला कळून येईल. ते अण्णा आता नॉन स्ट्रायकिंग एंडवर. ते परमित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कड आणि घेतली गेलेली एक सिंगल धाव. 74 धावा धाव फलकावरती. अजूनही पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग दरम्यान बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर जवळपास 91 पर्यंत आतापर्यंत प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय, पण तिथेपर्यंत पोहोचणार का? पण त्या बॅटची कड आणि या विकेटच्या मागे झेल टिपला आणि ते प्रशांत यांना माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 'फलंदाज मात्र बाद झाला. नवीन फलंदाज, न्यू बॅटर नेम. नवीन फलंदाज मैदानामध्ये जितू. सचिन. विकेटच्या मागे सचिनने टिपलेला अप्रतिम झेल. जितेंद्र. नवीन फलंदाज मैदानामध्ये जितेंद्र. अतुल यांचा पहिला चेंडू. फटका जोरदार धुवाधार. धाव मिळतील 6. येतोय खणखणी षटकार. इथे रनआउटच्या रूपाने फलंदाज मात्र बाद. मी चेक केलं जात आहे की कोणता फलंदाज इथे बाद असेल. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. आणि इथे अगदी निर्णय आला. नॉन स्ट्रायकिंग यांचाच फलंदाज बाद असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. मयूर. मयूर कुंभार. मयूर कुंभकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळेस फटका जोरदार धुवाधार आणि षटकार.
अली पटेलच्या बॅट बंद ताकदवान फटका 16 चेंडू 45 धावा अली पटेलने आतापर्यंत बनवल्या. क्या बात आहे. ताकद ताकद नजाकत सर्व काही या स्ट्रोक वरती षटकार. त्याचबरोबर अली पटेलच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. अर्धशतक या ठिकाणी अली पटेलचं पूर्ण होत आहे. अर्धशतकी खेळी करणारा आजच्या दिवसातील पहिला खेळाडू अली पटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा अली पटेल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल. 3 षटकार अली पटेलने या ओव्हरमध्ये खेळले. 18 चेंडूमध्ये 51 धावांचा ताबडतोड खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकात शिल्लक असेल. 93 रन ऑन स्कोर बोर्ड. आणि यावेळेस फायनल दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड आणि ते यष्टीरक्षकाने डाव साधला आणि ते एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज इथे बाद. म्हणजे 93 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. शिरूर 11 संघाला विजयासाठी आता बनवायच्या आहेत त्या 94 धावा. आजच्या दिवसभरातील सर्वात हायेस्ट स्कोर, आजच्या दिवसाचा नाही तर पूर्ण स्पर्धेचा हा हायेस्ट स्कोर या ठिकाणी आपल्याला SPGS जॅक वॉरियर संघाच्या टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. 93 रन या 6 ओव्हरमध्ये बनवलं गेलं. 94 रनांचं आव्हान गतवर्षीच्या फायनलिस्ट संघाला आता बनवावे लागतील. शिरूर 11 अगदी कच्च्या गुरुचा चेला नाहीये. सामना इथे ते देखील रंगतदार स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करते. शिवा गाडीला मैदानामध्ये लढावं लागेल. अल्पेशला मैदानामध्ये स्फोटक फलंदाजी करावी लागेल. योगेशला धमाका करावा लागेल. आता मात्र इथे प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावे लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर मात्र या मॅचमध्ये लढावं लागेल. तर एका बाजूने जॅक वॉरियर्स अगदी जी संधी आता चालून आली त्या संधीचं सोनं करण्यासाठी तयार होत आहेत. 94 रनाचं टार्गेट अगदी त्यांना आता डिपेंड करायचं. एक पाहूया कशा प्रकारे सामना होईल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना हाय स्कोरिंग सामना होत असताना आपण पाहतोय. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिरूर 11 आपल्या आघाडीचे 2 फलंदाज लवकर पाठवा. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. हाय त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सामना पूर्ण करावा लागेल याची नोंद घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. नाईन्टी रन इथे बनवल्या गेला. 94 रनांचं आव्हान. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. बॅट्समन नेम प्लीज. शिरूर 11. शिरूर 11 बॅट्समनचं नाव सांगा. शिवा आणि अल्पेश ही जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती असेल शिवा. नॉन स्ट्रायकिंग एंडला अल्पेश. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय प्रमित. सामन्याला होतीये सुरुवात. 36 चेंडू आणि 94 धावांचं टार्गेट ते मात्र सेट केलं गेलंय.
ते टार्गेट पूर्ण करायचं कसं, तो पराक्रम करण्यासाठी शिवा आणि अल्पेश ही जोडी मैदानामध्ये. पण पहिला चेंडू परमितचा वेगवान होता, अगदी वाऱ्यावरती तो स्वार होऊन गोलंदाजी करतोय असा चेंडू नक्की पाहायला मिळाला. पहिला चेंडू इथे निर्धावाला. परमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस परमितचा हा चेंडू हवेत खेळला, तिथे क्षेत्ररक्षक टिपला, झेल, क्या बात है, पकडो कॅच और जीतो मॅच. शिवा गाडे इथे कोसळलाय, फलंदाज बाद. अगदी आनंदाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण इथे महत्वाची विकेट होती या मॅच मधील, या इनिंग मधील, या स्पर्धेतील एक चांगला धमाका करणारा फलंदाज इथे 0 धावांवरती डगआउटला पाठवला गेलाय. शिवा गाडे इथे मात्र 0 धावांवरती कोसळला, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सचिन. पहिला फलंदाज 0 धावांवरती बाद. परमित गिंचरला मिळालेले यश, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेला. दुसरा चेंडू देखील वेगवान होता, पुन्हा एकदा डॉट बॉल. सलगचे 3 चेंडू या ओव्हरमध्ये डॉट बॉल येत आहेत. जसे चेंडू डॉट बॉल येतील तसा रिक्वायर रन रेट मध्ये वाढ या ठिकाणी होती. आता 17 रन प्रति ओव्हर बनवणं गरजेचं असेल. 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमधील आतापर्यंत पूर्ण होतोय. स्विच खेळण्याचा प्रयत्न, अपील 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 मात्र इथे पंचांनी फेटाळलं. चेंडू अगदी पाहिलं तर निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथम स्पोर्टचे आमचे अमितजी जगताप सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि ते पुन्हा एकदा डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. 5 चेंडू निर्धावलेत. या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक येणार का? समित किंसारा काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. एक विकेट देखील घेतली आणि 5 चेंडू निर्धाव देखील टाकलेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक अमित किंसारच्या नावावर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अमितच्या गोलंदाजीसाठी. सुरुवातीचीच गोलंदाजी अमितने घेतली. टॉप ऑर्डर मधल्या टॉप ऑर्डर फलंदाज समोर गोलंदाजी केली आणि निर्धाव षटक या ठिकाणी हाताळलं. एकही धाव परमितने या ओव्हरमध्ये खर्च केलाय. एक विकेट देखील घेतली. शिवा गाडेसारखी एक विकेट या ओव्हरमध्ये गमावली गेली. शिरूर 11 संघावरती झालेला हा फार मोठा आघात पाहायला मिळतोय. निर्धाव षटक देखील आलं आणि त्याचबरोबर एक विकेट देखील गमावली गेली. मैदानामध्ये आपण पाहतोय एक धाव आतापर्यंत पूर्ण नाही, म्हणजे आता 30 चेंडू आणि 94 धावा, म्हणजे प्रति ओव्हर आता 18+ धावा बनवणं गरजेचं असेल. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकांना झालेली चूक. चेंडू फरार करतोय सीमा रेषा पार, चौकार. प्रवीण गायकवाड याच्या गोलंदाजीवरती चढवलेलं आक्रमण. प्रवीण गायकवाड यांनी चेंडू सुरेख टाकला होता. क्षेत्ररक्षकांना झाली चूक आणि 4 धावा या ठिकाणी वसूल झाल्या. 4 धावांनी धावफल करता श्री गणेश होतोय. प्रवीण गायकवाड यांनी टिपलेला, मागच्या ओव्हरमध्ये टिपलेला अप्रतिम झेल आपण पाहिला. ती गोलंदाजी देखील करताना आपण प्रवीण यांना पाहतोय. यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षक. तिथे मात्र त्यांना आता एक सिंगल धाव, केवळ अगदी पाहिलं तर सिंगल धाव या ठिकाणी येते. 5 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 1.2 चेंडूचा खेळ या ठिकाणी आतापर्यंत पूर्ण होतोय.
कव्हरच्या डोक्यावर खेळलेला सुंदर फटका. नो चान्स फॉर फिल्डर. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावांनी धावफलक पुढे सरके 9 धावा. इथून देखील शिरूर 11 मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत कारण इथे मॅच अजून संपली नाही कारण अजून बरेचसे चेंडू बाकी आहेत. धावांचा अगदी समोर डोंगर जरी असेल तरी देखील शिरूर 11ने लढण्याची तयारी मात्र दाखवली आहे. सचिन गाडे आणि अल्पेश चोडिया ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुचित खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तयार होता पण इथे चेंडूला थांबवता आलं नाहीये. दी बाउंड्रीवरती अगदी सांघिक खेळाचं प्रदर्शन. चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलं आणि तोपर्यंत एकच सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते. सिंगल धाव पुढे सरके 10 धावा. 10 रन ऑन स्कोर बोर्ड. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे फटका मात्र सुरेख खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामधून खेळलेला हा सुंदर फटका षटकार. हा चेंडू इथे पुन्हा एकदा सुरेख होता. निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 16 धावा. आता 24 चेंडू आणि 78 धावांची गरज असेल. हा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी. आणि इथे मात्र पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. 22 चेंडू आणि 77 धावा इथे विजयासाठी बनवणं गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गुडलँड स्पॉटवरती चेंडू आदळ आणि ते निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय. शेवटचे 21 चेंडू आणि 77 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. ते हवाई फायर. चेंडू इथे सीमा पार षटकार.
तर डॉट बॉल या ठिकाणी येतोय आणि 23 धावा या धावफलकावरती जेमतेम पूर्ण होतात. सामना अगदी पाहिलं तर पाहता पाहता शिरूर 11 पासून दूर निघून चाललाय. कारण इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आता. कारण आता मॅच जिंकायची असेल सिंगल डबलने काम होणार नाही. चौकार षटकार खेळणं गरजेचं असेल. पण गोलंदाजीची धार जर पाहिली तर इथे हे मोठे फटके खेळणं अवघड होऊन बसले. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 23 धावा. शेवटचे 18 चेंडू विजयासाठी 71 धावांची गरज म्हणजे प्रति ओव्हर आता जवळजवळ 20 प्लस धावा बनवणं गरजेचं असेल. म्हणजे प्रति ओव्हर जवळपास 23च्या वर सरासरी आता पोहोचली. म्हणजे आता हल्ला बोलच मैदानामध्ये करावा लागेल. अब नाही चलेगा इक्का दुक्का, मैच को जीतना है तो मारना पडेगा चौका छक्का. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा प्रवीण गायकवाड. यावेळेस मात्र सुरेख चेंडू इथे एक सिंगल धाव स्विचिटच्या फटक्यावरती नक्की येते. नाही धावच घेतली नाही. निर्धाव चेंडू इथे डॉट बॉल. 23 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. यावेळी चेंडू मात्र हवेत खेळला गेला. क्षेत्ररक्षक आता मात्र चेंडूपर्यंत पोहोचत आहेत आणि एक सिंगल धाव. इथे यष्ट्यांचा वेध, दांडी 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 गुल, फलंदाज बाद. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल. आणखी एक फलंदाज डगआउटला परत आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. बाबाजी गलांडे नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. बाबाजी गलांडे. धावफलकावरती पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद 24. बाबाजी गलांडे पहिला चेंडू अगदी इथे मात्र समोरच्या खेळला एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली. आणखी एक फलंदाज जाळ्यामध्ये ओढला गेलाय. ते अगदी पाहिलं तर एका पाठोपाठ एक फलंदाज फक्त मैदानामध्ये येत आहेत, हजेरी लावतायत, मैदानाच्या बाहेर जात आहेत. फलंदाज आणखी एक बाद. SPGS जॅक वॉरियर्स संघाने मात्र एक मजबूत जाळं आता मॅचच्या भोवती विणलंय. बॅटिंग करत असताना धमाका बॅटिंग मध्ये केला. गोलंदाजी करत असताना तिथे मैदानामध्ये चेंडू टाकले जात नाहीत, तोफेतून तोफ गोळे बरसवले जातात. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. 4 षटकार सांगते 25 धावा. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी आता बनवायचे आहेत त्या 69 धावा. इथे हा चेंडू इथे मात्र
निर्धाव डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते मिलिंद हांडे यांच्याकडून. मिलिंद हांडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये करतात. यावेळेस फाईन लेग दरम्यान चेंडू खेळला गेलाय. बाबाजी गलाटेच्या बॅटमधनं फाईन लेग दरम्यान चेंडू खेळला गेलाय. तिथे अगदी पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं, एक सिंगल धाव. ती मॅचचा पुरेपूर आनंद घेताना आपण बाबाजी गलांडेंना पाहतोय. ती मॅचमध्ये काय हो काय नाही, पण इथे क्रिकेटच्या खेळाचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. 26 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 68 धावांचं टार्गेट इथे अजूनही बनवणं बाकी. यावेळेस हा चेंडू मात्र वाईट बॉल आणि अवांतर धाव संख्येमध्ये वाढ. नऊ चेंडू 67 धावांची गरज. यावेळेस चेंडू हवेत खेळलाय, हवाई सफर चेंडूला आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 33 रन ऑन स्कोर बोर्ड. हा चेंडू इथे स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू होतोय. डॉट बॉल. या ठिकाणी आता शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. विजयासाठी 7 चेंडूमध्ये 61 धावांची गरज. सामना बराचसा सामना हा शिरूर इलेव्हन पासून आता दूर निघून गेलाय. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. ओव्हरची समाप्ती आणि ते 5 षटका समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती पूर्ण 33 रन. शेवटचे 6 चेंडू आणि 61 धावांची गरज. यावेळेस बाबाजींचा पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्कर गोलंदाज यावेळेस चेंडू मात्र हवेत. पाव्या फिल्डर तिथे झेल, इथे ड्रॉप. प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण केला पण झेल ड्रॉप. अगदी हरकत नाही, काही फरक पडणार नाही. ते पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. बाबाजी गलांडे पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळला. इथे देखील हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू होतोय पुन्हा एकदा. 3 चेंडू अगदी डॉट बॉल आले. अगदी याच पर्वामध्ये आपण पाहिलं, याच मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये निर्धाव षटक प्रमित किवसारने हाताळलं. विक्रम देखील तोच पराक्रम करणार का? इथे 4था चेंडू निर्धाव. 4 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आलेत. या इनिंग मधील आजच्या दिवसातील शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. अगदी हे षटक देखील निर्धाव जाणार का? बाबासाहेब गलांडे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. आणि यावेळेस यष्ट्यांचा वेध, दांडी गुल, फलंदाज बाद. शेवटचा 1 चेंडू मात्र शिल्लक आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या, कारण लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जगभर प्रस्थापित करतोय. बाबाजी गलांडे बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल स्वरूप गलांडे. शेवटचा 1 चेंडू मात्र शिल्लक असेल आजच्या दिवसातील. आजच्या दिवसातील सुरेख सामने आपण पाहिले. दर्जेदार क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली.
माननीय आमदार श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कैलासवासी माऊली नरहरी चषक 2024 पर्व 11वे ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं दुसरं निर्धाव षटक विक्रम कोले यांच्या माध्यमातून आलं. 2 निर्धाव षटक या